गेल्या 2 महिन्यापासून सुरेश धस यांचं विमान जे 50-60 हजार फूट उंचावर हवेत उडत होतं ते शेवटी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि धनंजय मुंडे यांच्या बर्म्युडा ट्रँगलमध्ये कोसळलं आणि एकमेव मराठा नेता होण्याकडे या विमानाचा जो प्रवास चालू झालेला होता तो आउट घटकेचा मराठा नेता म्हणून संपला। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या स्वरूपामध्ये या नवीन सरकारवर एक भयावह अशी आपत्ती कोसळली होती आणि याच आपत्तीचं या देवेंद्र फडणवीस आणि भाजपानं इष्टापत्तीमध्ये रूपांतरण केलं। नव्हे, ही सुवर्ण संधी म्हणून ती साधल्या गेली आणि जो जनरल डायर एक भयावह खलनायक म्हणून देवेंद्र फडणवीसांची जी समाजामध्ये प्रतिमा बनली होती ती संत महंतांच्या साक्षीनं देवेंद्र बाहुबली कधी झाली हे तुमच्या आमच्या लक्षात सुद्धा आलं नाही। परंतु आता जर हे विमान असंच उंच हवेत उडत राहिलं, भिरभिरत राहिलं तर केवळ धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द संपणार नाही, केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही, तर त्यापेक्षा कैक पटीनं धोका हा देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपला होणार होता। म्हणून आता काहीही केल्या हे विमान खाली जमिनीवर आणणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून हे विमान जमिनीवर पाडण्यात आलं का ते स्वतःहून कोसळलं हे आपण जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, एकीकडे सरकार स्थापन होत होतं, आकाराला येत होतं, तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या स्वरूपामध्ये या सरकारवर एक भयावह अशी आपत्ती कोसळली होती आणि या आपत्तीमुळे जे काही सरकारची बदनामी होणं तर दूरच, परंतु या आपत्तीचं रूपांतरण देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं इष्टापत्तीमध्ये केलं। नव्हे, ही सुवर्ण संधी त्यांनी साधली आणि देवेंद्र जो जनरल डायर म्हणून, जो भयावह खलनायक म्हणून समाजामध्ये प्रतिमा होती ती देवेंद्र बाहुबली कशी झाली आणि त्यातूनच या सुरेश धसांना कसं बळ दिलं गेलं हे आपल्याला याची माहिती आहेच। परंतु जर आता ही इष्टापत्ती साधली आहे परंतु हे विमान असंच जर हवेत उडत राहिलं तर मग मात्र केवळ धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द संपणार नाहीये, केवळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाहीये, तर याचा सर्वात मोठा धोका हा देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपला होणार होता। कारण जर आता केवळ मराठा धार्जिण सरकार ही प्रतिमा समाजामध्ये जाऊ लागली, एकेकाळचे जर ओबीसी तारणहार, ओबीसी नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांची जी प्रतिमा तयार झाली होती ती प्रतिमेला तडा न जाता जो मराठा समाज दुखावलेला होता त्याला सुद्धा साधलं जायचं, दोघांमध्ये समतोल राखायचा म्हणून या सुरेश धसांचा योग्य तो वापर या देवेंद्र फडणवीसांनी केला। परंतु आता जर यापुढे हे विमान असंच जर उडत राहिलं तर ओबीसीची जी हातची वोट बँक आहे ती हातची जाऊ शकते, ती काँग्रेसकडे सरकू शकते, महाविकास आघाडीकडे जाऊ शकते आणि जी मराठा वोट बँक आपल्याकडे आलेली आहे ती कायम राहील याची शाश्वती नाही। तेव्हा हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं लागणं हे भाजपला धोकादायक वाटत होतं, म्हणून त्यांनी शेवटी हे धसांचं उंच उडणारं विमान हे जमिनीवर आणण्याचा प्रयत्न चालू केला। सुरुवातीच्या काळामध्ये या चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात सुरेश धसांना बोलू नये म्हणून प्रयत्न केले, सुरेश धसांना सूचना दिल्या, परंतु सुरेश धसांनी सुरुवातीला चंद्रशेखर बावनकुळेच ऐकलं नाही। शेवटी त्रागा करून हे बावनकुळे म्हणाले की आता सुरेश धसांना देवेंद्र फडणवीस हेच बोलतील, मी या विषयावर बोलणार नाही। आणि त्याचाच एक भाग म्हणून संशयाचं दाट धुकं कसं तयार झालं, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी सुरेश धसांना बोलवण्यात आलं आणि जे सुरेश धसांची जी भेट धनंजय मुंडे बरोबर झाली, सुरेश धस म्हणतायत की मी प्रकृतीच्या कारणास्तव धनंजय मुंडेंना भेटायला गेलो, तर चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत की आमची पारिवारिक, कारण सुरेश धस आणि धनंजय मुंडे
यांच्यामध्ये वैचारिक मतभेद असतील पण मनभेद कधीही नव्हते. म्हणून ही आमची पूर्वापार अशी पारंपरिक म्हणजे पूर्वापार चालत आलेली पारिवारिक अशी स्नेहाची भेट होती. तर धनंजय मुंडे मात्र आमची अशी भेटच झाली नाही म्हणून सांगून टाकतात. त्यांच्याकडनं अशी माहिती येते की अशी भेटच झाली नाही. म्हणजे जर एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे भेट झाली म्हणून सांगतायत आणि धस त्याची कबुली देत आहेत, धनंजय मुंडे या गोष्टीला नकार देत आहेत, म्हणजे संशयाचं दाट धुकं या बर्म्युडा ट्रँगलनं देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि या धनंजय मुंडे यांनी जे संशयाचं संभ्रमाचं जे दाट धुकं तयार केलं आणि या दाट धुक्यामध्येच या सुरेश धसांचं 50-60 हजार फूट उंचावर उडणारं विमान या बर्म्युडा ट्रँगलमध्ये कोसळलं. आपल्याला याविषयी काय वाटतं, आपलं काय मत आहे, कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.